श्री स्वामी समर्थ। अनंत चतुर्दशी यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आपण साजरी करत आहोत। 10 दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे मुक्कामी होते आणि त्यांचा निरोप आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना विसर्जन करून हा देत असतो। आयुष्यात जे काही गोष्टी अनंत हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण गणपती बाप्पाजवळ या दिवशी जर प्रार्थना केली तर नक्कीच सर्व गोष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही। तसेच या दिवशी अनंताचे व्रत हे जरूर करावे। तसेच घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी गरजूला दान करावे। ज्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असतील अशा लोकांनी 11 वेळेला एक डाळिंब त्या आजारी व्यक्तीवरून ओवाळून ते जर गाईला खायला दिले तर आजारपण हे नाहीसे होतील। तसेच विष्णू मंदिरात आपण या दिवशी जायफळ हे 14च्या पटीत म्हणजे 14 जायफळ हे विष्णू मंदिरात वाहायचं, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि नंतर ते 14 जायफळ आपण वाहत्या पानामध्ये सोडायचं आहे। तसेच या दिवशी गणपती मंदिरात सत्यविनायक हे करता आलं तर नक्की करा किंवा विष्णू मंदिरामध्ये कृष्ण मंदिरामध्ये सत्यनारायण पूजा किंवा ते व्रत हे नक्की करा। यथाशक्ती धार्मिक ठिकाणी मंदिरामध्ये अन्नदान हे करा। त्यामुळे आर्थिक परिस्थिती आपली सुधारते आणि शक्य असेल तर आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण धार्मिक ठिकाणी पैशाचे दानही या दिवशी करू शकतात। तसेच आपल्या आजूबाजूला जे मंदिरं असतील त्या मंदिरांमध्ये जाऊन आपण जर दिवा लावला तर नक्कीच खूपच फायदा होणार आहे। तुपाचा दिवा या दिवशी आपण मंदिरांमध्ये जाऊन लावावा। तसेच या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांची प्रार्थना करायची आहे। कारण हे असे म्हटले जाते की विष्णूंनी या दिवशी 14 लोकांची रचना केलेली आहे आणि या 14 रूपामध्ये येऊन ते प्रगट झालेले होते। म्हणून घरासमोरही आपण जर 14 दिवे या दिवशी लावले तर नक्की ते शुभ फल प्राप्त करून देणारे असणार आहे, ऐश्वर्य प्राप्ती करून देणारे असणार आहे। या दिवशी गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष हे 1, 11, 21 या पटीत जर आपण म्हटले तर अतिशय शुभ फल मिळवून देतील। तसेच गणपतीला दुर्वा, लाल फुले, शमीपत्र हे या दिवशी नक्की वाहा। ओम अनंताय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही जास्तीत जास्त जप करा। या दिवशी गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करा आणि घरातील सर्वांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य प्राप्ती हो यासाठीही गणपतीची प्रार्थना करा। उपाय छोटे आहेत, नक्की करा। डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनगा वास्तु रिसर्च सेंटर, नाशिक।